सोलापुरातील 34 अल्पवयीन मातांची माहिती दडवल्याचे प्रकार. या प्रकरणी सोलापूर पोलीस ठाण्यात 10 प्रकरणाविरोधात गुन्हे दाखल. सोलापूर मनपा खासगी हॉस्पिटलमधील 85 अल्पवयीन मातांचं प्रकरण समोर आलेलं आहे. सोलापूर शहर पोलीस ॲक्शन मोडवर शहर आणि ग्रामीण भागातील बालविवाहाचे भीषण वास्तव स्वयंसेवी संस्थांनी आणलं उजेडात. सोलापुरात गेल्या 2 वर्षात 85 प्रकरणात पीडित मुली अल्पवयीन असताना विवाह करून सदर मुली गरोदर झाल्यानंतर उपचारासाठी सोलापुरात झाल्या होत्या दाखल. मात्र यावेळेस पीडित अल्पवयीन मुलगी असल्याचं स्पष्ट असतानाही कर्तव्यावर असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केल्याचं समोर आलंय. या प्रकरणाची पोलिसांना माहिती देणे बंधनकारक असताना डॉक्टरांनी माहिती दडवून ठेवल्याचं प्राथमिक तपासात उघड झालंय. या प्रकरणी पोलिसांच्या माहितीनुसार सोलापूर, पुणे, कोल्हापूर भागातील 34 प्रकरणे उघडकीस. या प्रकरणी पती, नातेवाईक आणि डॉक्टर यांच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल. पुढील कारवाई सोलापूर शहर पोलीस करणार. सोलापूर शहरामध्ये मोहोळच्या महात्मा ज्योतिबा फुले सामाजिक संस्था अशा एक संस्थाकडून आम्हाला एक पत्र मिळालेलं आहे. त्यात सोलापूर शहरात वेगळ्या मेडिकल सेंटर्समध्ये मायनर मुलींच्या गर्भवती झालेल्या मायनर मुलींच्या ट्रीटमेंट झालेल्या अशा जे RTI इन्फॉर्मेशन होतं सोलापूर कॉर्पोरेशनकडून, त्याचा एक अर्ज होतो त्याविरुद्ध कारवाई करावी म्हणून. त्यात आम्ही चौकशी करताना आम्हाला हे क्लिअर आढळून आलेलं आहे 34 प्रकरणामध्ये अंडर एज मुलीच्या 18 वयाच्या खालच्या मुलींच्या प्रेग्नन्सी रिलेटेड ट्रीटमेंट वेगळं वैद्यकीय शाळात झालेलं आहे म्हणून. यात कॉर्पोरेशनच्याही आहे आणि काही खाजगी हॉस्पिटल्सचाही उल्लेख आहे. त्या ठिकाणी ट्रीटमेंट झालेलं आहे म्हणून त्यावर आम्ही चौकशी करून संबंधित परिवार ज्यांनी बालविवाह केलं आणि या ठिकाणी ते ट्रीटमेंटसाठी आलं तिकडचे जे मेडिकल ऑफिसर ज्यांना जाणीव असतानाही हे मायनर आहे म्हणून कुठल्याही प्रकारच्या MLC पोलिसला दिलं नाही. या कारणास्तव आम्ही BNS, IPC आणि पोक्सो अंतर्गत प्लस ज्या ठिकाणी लग्न झालेलं आहेत ते बालविवाह प्रतिबंधात्मक कारवाई प्लस ज्यांनी लग्न लावून दिलेले आहेत त्या पर्टिक्युलर परिवाराच्या सदस्य आणि जे संस्था आहे त्यांच्या विरुद्धही आम्ही गुन्हे दाखल केलेले आहेत. आतापर्यंत 10 केसेस दाखल झालेल्या आहेत. MIDC पोलीस स्टेशनला 4, जेल रोडला 3, विजापूर नाका 1, सलगरवस्ती आणि जोडबावी प्रत्येक एक केस दाखल झालेले आहेत. यापैकी एक केस सोलापूर ग्रामीणच्या वळसंगला आम्ही ट्रान्सफर केलेला आहे. तिकडं लग्न झालेले आहेत आणि गुन्हे तिथं घडलेले आहेत. एक केस कोल्हापूर जिल्ह्यात वर्ग केलेला आहे आणि एक केस पुणा ग्रामीण पोलीस युनिटच्या आंबेगाव पोलीस स्टेशनला आम्ही वर्ग केलेला आहे. उर्वरित 24 प्रकरणात आम्ही ते संबंधित परिवारांना बोलवून चौकशी करून त्या आधारावर आम्ही गुन्हे दाखल करून पुढील कारवाई करणार आहे. पोक्सो कायदा कलम 21 नुसार पोक्सो रिलेटेड व्हायलेशन झालेलं आहे असा जाणीव असताना संबंधित अधिकाऱ्यांना म्हणजे पोलिसांना खबर दिलं नसलं तर ते पण आरोपी होणारच आहे. ते कलम 21 खूप स्पष्ट आहे. त्यानुसार ज्या लोक इन्व्हॉल्ड आहेत ते मेडिकल ऑफिसर असो किंवा तिकडचे स्टाफ असो ते पण 6 आरोपी होणारच. ते कलम 21चे भाग आहे. त्याच्या व्यतिरिक्त आता जे बालविवाह झालेले आहेत त्यात जे आई वडील होतो किंवा मुलांचे आई वडील होतो ते हसबंड स्वतः हे सर्व आरोपी होणारच. आमचे हे तपास व्यवस्थित चालू आहेत. एक गोष्ट आणखी आहे यात कुठल्याही प्रकारच्या आता जे चौकशी तपास चालू आहे त्यातून कुठल्याही प्रकारच्या ह्युमन ट्रॅफिकिंग किंवा अशा प्रकरण आढळून आलेलं नाही आहे. ते परिवारच लग्न लावून दिलेले आहेत आणि हे केले आणि आता जे आहे ते पीडित मुलगी आणि जे संबंधित हसबंड जे आहेत ते एकत्र आता त्यांच्या फॅमिली चालू आहे. सो कुठल्याही प्रकारच्या अशा ट्रॅफिकिंग करून इथं आणलं आणि जबरदस्ती लग्न केलं किंवा अशा गोष्ट आढळून आलेल्या नाही आहे. या विषयावर CWCनी पण आम्हाला पत्र दिलेले आहेत. त्यांचंही यात खूप सहकार्य आहेत आणि इतर जे बाल हक्क
आयोग जे आहे त्यांच्याकडून पण आम्हाला पत्र आलेलं आहे. आम्ही जे काही कायदेशीर कारवाई केलेली आहे ते आम्ही व्यवस्थित कळवलेलं आहे. आरटीआयने जवळपास 86 प्रकरणात 34 प्रकरणांवरती आपल्याला 32 ते 52 त्या प्रकरणासंदर्भात काय हे 34 प्रकरणामध्ये आम्हाला स्पष्ट पुरावा मिळालेले आहेत. हे मायनर होतं तेव्हा म्हणून. त्यावर आम्ही आता गुन्हे दाखल करण्याच्या प्रक्रिया सुरू केलेल्या आहेत. उर्वरित जे आहेत ते आम्ही जे एज प्रूफ वगैरे व्हेरिफाय करण्याच्या प्रोसेस चालू आहे. ते केल्यानंतर त्यात काय आणखी आढळून आलं तर त्यावर पण हेच कारवाई होणार आहे. डॉक्टर्स या सगळ्यामध्ये आर्थिक काही इन्व्हॉल्व असण्याची शक्यता आहे का? कारण डॉक्टरांनी जाणीवपूर्वक 100% हे जाणून बुजून त्यांनी माहिती लपवलेलं आहे का? किंवा त्यामागे पर्टिक्युलर हॉस्पिटलला येण्याचं काही विशेष कारण आहे का? याबद्दल आम्ही तपासात निश्चित चौकशी करणार आहेत. ॲज ऑफ नाऊ आम्ही कलम 21 नुसार फक्त हे घेतलेलं आहे. त्यांना जाणीव असूनही त्यांनी माहिती पोलिसला MLC दिलं नाही. यावर आम्ही कारवाई केलेल्या आहेत आणि त्यांनी त्यात आणखी काही वेस्टेड इंटरेस्ट आहे का? किंवा काही कॉन्स्पिरसी आहे का? यावर आम्ही चौकशी करणार आहे. वेगवेगळे गुन्हे असतात, 34 गुन्हे असतात. त्या सगळ्यांचा समन्वय राहून एक अधिकारी सेंट्रल अधिकारी नाही. बिकॉज यात जे आता काही केस मोहोळला लग्न झालेलं आहे तिथं दिलं, केस कोल्हापूरला झालं तिकडं दिलं आणि हे ग्रामीण भागात जे अवेअरनेस कमी आहे त्याचं एक कारण आहे. मायनर मुलीला लग्न करून दिलेले आहे आणि त्यानंतर ना ते प्रेग्नन्सी झाल्यानंतर पर्टिक्युलरली या हॉस्पिटलला का आलं? ते महत्त्वाचा मुद्दा आहे तपासासाठी. त्यावर आमची चौकशी राहील. थँक्यू.